पुण्यातील खराडी परिसरामध्ये जी ड्रग्ज पार्टी झाली होती त्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने 2 महिला आणि 5 पुरुष अशा 7 आरोपींना अटक केली होती आणि आज त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर आज 2 दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे। आणि हे सगळे दिसतायत हे आरोपींचे वकील आहेत। विशेषतः एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांचे जे वकील आहेत ते माझ्यासोबत आहेत। विजयसिंह ठोंबरे पाटील ॲडव्होकेट विजयसिंह ठोंबरे पाटील आहेत। तुम्ही दावा केला की हे सगळं प्री प्लॅन्ड आहे, यापूर्वी देखील खेवलकरांना अशा प्रकारे अडकवण्याचा प्रयत्न झाला होता। खेवलकरांची भेट झाल्यानंतर जे काय माहिती इन्स्ट्रक्शन मी घेतली त्याच्यावरती मी आपल्याला एवढं सांगू शकतो की डॉक्टर प्राज्वल खेवलकर यांनी कुठल्याही ड्रगचं सेवन केलं नाही। 2 दिवसात जे रक्ताचे तपासणीचे रिपोर्ट येतील त्याच्यामध्ये हे सिद्ध होऊन जाईल। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की यापूर्वी देखील अशाच प्रकारे 2 वेळा रेकी करून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता असं खेवलकर यांनी मला त्यांच्या रेकी करून असं अडकवण्याचा प्रयत्न केला होता। म्हणजे नेमकं कुठे ही घटना झाली होती, कुठं अडकवण्याचा आणि कसं अडकवण्याचा प्रयत्न बाहेर आल्यानंतर त्याबद्दल अधिकृत माहिती देतील, परंतु त्यांनी जे इन्स्ट्रक्शन दिल्या मला त्याच्यामध्ये सांगितले की 2 वेळा यापूर्वी देखील मी ज्या हॉटेलमध्ये राहिलो तिथं सिव्हिल ड्रेसमध्ये पोलिस येऊन रेकी करून गेले होते। आणि आत्ताच्या केसमध्ये जे आहे त्याच्यामध्ये त्या प्रज्वल रेवणकर यांचा कोणताही काडीमात्र संबंध नाही। त्यांनी ड्रग्ज घेतलं नाही, त्यांच्या रक्तामध्ये ड्रग्ज नाहीये, परंतु त्यांच्या पोझेशनमध्ये त्यांच्या स्वतःच्याकडे त्यांच्या ताब्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ड्रग्ज मिळून आलेलं नाही। पूर्णपणे त्यांना गुंतवण्यात आलेलं आहे। पोलिसांकडून अर्थात सरकारी वकिलांकडून दावा केला जातो की कोकेन सापडलंय, गांजा सापडला, मग तो नेमका आणला कोणी होता? ज्याच्याकडे सापडला, ज्यांनी प्लांट केला तो त्याचा विषय। आज प्रज्वल रेवणकरच्या केस संदर्भात जर पाहिलं की त्यांचे कोण सासरे किंवा त्यांच्या मिसेस वगैरे राजकारणामध्ये आहेत, तो राजकारणाचा भाग इथं नाहीये, परंतु त्यांच्यावरती खोटी कारवाई करण्यात आली आहे। त्यांच्या पोझिशनमध्ये त्यांच्या सेवनामध्ये कुठेही अशा प्रकारचे ड्रग्ज त्यांनी घेतलेला आहे हे आढळून आलेलं नाहीये। तुम्ही त्यांचं वकील म्हणून काम करताय, नेमकं का त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातो आणि कुणाकडून केला जातो? तुमचं आणि त्यांचं बोलणं झालं असेल? नाही, त्या संदर्भात ते अधिकृत तुम्हाला माहिती देतील की त्यांना कुणी अडकवलं, का अडकवलं। कायदेशीर बाब एवढीच आहे की मी कोर्टासमोर जे आर्ग्युमेंट केलं त्याच्यामध्ये सांगितलं की प्रज्वल रेवणकर खेवलकर याने कोणत्याही पद्धतीने ड्रग्ज सेवन केलेलं नाही, अंमली पदार्थांचं सेवन केलेलं नाही असा तुम्ही दावा करताय। मात्र जे रक्ताचे नमुने तपासणीसाठी गेल्यात त्याचा अहवाल आल्यानंतर हे सिद्ध होणार आहे की त्यांनी नेमकं ड्रग्जचं सेवन केलं होतं की नव्हतं। आरोप ज्याच्यावरती आहे तोच पहिला सांगणार ना, घेतलंय, सेवन केलंय, नाही केलं सेवन। त्या आरोपीने किंवा जे प्रज्वल खेवलकर जे आहेत, डॉक्टर आहेत, त्यांनी स्वतःहून सांगितलं की अशा प्रकारचे माझ्यावर फक्त आरोप करण्यात आलेले, त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाहीये। मी म्हणजे प्रज्वल खेवलकर यांनी कुठल्याही प्रकारचे ड्रग्ज घेतले नाहीत अथवा त्यांच्या पोझिशनमध्ये ते मिळून आलेले नाही। जे 7 आरोपी आहेत ते एकमेकाच्या ओळखीचे आहेत, मग नेमकं त्या ठिकाणी ड्रग्ज आणि गांजा आणला नेमका कोणी हे पोलीस तपासामध्ये निष्पन्न होईल। आज पहिला दिवस होता, पोलीस तपासामध्ये आपल्याला बऱ्याचशाच गोष्टी समोर येतील। नेमका याच आरोपींनी आणला होता का? जसं तुम्ही म्हणताय की पोलीस या आरोपींनी आणला नव्हता, तो प्लांट केला गेलेला होता। त्याचे प्रायमा फेसी सगळे एव्हिडन्स तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसतात। प्लांट केलेलं होतं म्हणजे नेमकं काय, कुणी प्लांट केलं? प्लांट असं गृहीत धरा की हे प्लांट कुणी केले, काय केले, आता हा तपासाचा भाग आहे। परंतु जे आम्हाला जे प्रायमा फेसी दिसते आणि आमच्या आरोपींकडनं जी माहिती मिळते तर त्या संदर्भात त्यांचं सांगणे की सर हे आम्ही कुठल्याही गोष्टी आणल्या नव्हत्या, हे आमच्याकडनं मिळाल्या नाहीत। की पार्टी होत होती का तिथं, हे तरी खरं आहे का? पार्टी ही होत नव्हती। हे 7 आरोपी ही रेव पार्टी जे तुम्ही रूप दिलेले त्या रेव पार्टीचं काय संकल्पना आहे? रेव पार्टी अशी असते का? पुण्यात विश्वास नांगरे पाटलांनी ज्यावेळेस रेड केली होती ती रेव पार्टी, ही रेव पार्टी नाहीये, ही पार्टीच नव्हती मुळात। मग हे 7 लोक एकत्र कशासाठी आले होते? हे मित्रमैत्रिणी आहेत, हे यांच्या काही डिस्कस काही गोष्टी करण्यासाठी सडनली भेटले, हे कुठल्या पर्पजसाठी आलेले नव्हते। तुमचा दावा नेमका काय? तुम्ही कोणाचे वकील आहात, कुठल्या आरोपीचे वकील? 6 नंबर आरोपीचा वकील आहे। ती महिला असल्या कारणास्तव मी तिचं नाव मीडियासमोर घेऊ इच्छित नाही। ही एक त्याच्यामध्ये बाब आहे, कारण तिचं आयुष्य त्याच्यामध्ये पूर्ण बरबाद होईल आणि हे आम्हाला अडकवलं गेलेलं आहे। याच्यामध्ये हे सगळं प्लांट केलं गेलेलं आहे, ते तुम्हाला त्या व्हिडिओमधनं कळेल। नक्कीच तुमचं नेमकं तुम्ही कुठल्या आरोपीचे वकील आहात आणि तर्फे मी रिप्रेझेंट केलेलं आहे त्याला? त्या आरोपीचे वकील म्हणतात की हे सगळं प्लांट केलेलं आहे, तिथं गांजा किंवा ड्रग्ज आणलं गेलेलं नव्हतं। त्या संदर्भामध्ये कायदा आहे NDPS ॲक्ट, त्याच्या काही तरतुदी आहेत, त्याचं स्ट्रिक्ट पालन करावं लागतं पोलिसांना। जसं की सर्च वॉरंट आहे, त्या ठिकाणी आलेली इन्फॉर्मेशन रजिस्टर करावी लागते आणि पर्सनल सर्च पण आरोपींचा घेताना त्यांना पण पर्सनल सर्चची परमिशन द्यावी लागते। ह्या सगळ्या तरतुदी त्यांनी पालन केलेलं नाही आहे, म्हणून कुठेतरी मानायला जागा आहे की त्या ठिकाणी प्लॅन केलं जातं। ते कुणी केलं, काय केलं, ज्यावेळेस ट्रायल होईल आपली त्यावेळेस त्या ठिकाणी सगळं निष्पन्न होणार आहे। पोलिसांनी दबावात हे सगळं केल्याचं तुम्हाला वाटतंय असं काय? हे सगळं तपासांती निष्पन्न होईल। आज फक्त जे आरोप केलेत ते आम्ही सर्व आरोप फेटाळलेले आहेत आणि फेटाळले नाहीत, फक्त आरोप झालेत म्हणून फेटाळले नाहीत।
मेडिकली जे काय असतील ते रिपोर्ट्स आपल्याला मिळाल्यानंतर कळेल की याच्यामध्ये जे प्रज्वल हे आहेत, खेवलकर जे आहेत, त्यांचा कुठलाही सहभाग नाही, ना त्यांनी ड्रग्ज घेतले ना त्यांच्या ताब्यामध्ये कुठलं ड्रग्ज मिळून आलेलं. सरकारी वकिलांकडून जो दावा केला की 3 लोक जे आहेत या 7 आरोपींमधील हे व्यसनी लोक आहेत आणि यांनी यापूर्वी अशा ड्रग्सच्या पार्ट्या केल्यात का, याची देखील तपासणी करायची. नाही नाही, असं काही नसतं, लक्षात ठेवा. हे सगळं तपासाचा भाग आहे. आज पहिलाच दिवस होता, त्या तपासासाठी 2 दिवसाची पोलीस कस्टडी देण्यात आली. तपासामध्ये सगळं निष्पन्न होईल. पुढचे नेमके तुम्ही कुणाचे वकील आहात आणि आरोपी नंबर 7चा वकील आहे प्राची शर्मा म्हणून. प्राची शर्मासाठी आज मी कोर्टात तिला रिप्रेझेंट केलं. तुमचा काय नेमका दावा आहे, नक्की प्रकरण काय आहे, तुम्हाला तुमच्या आरोपीकडून नेमकं काय सांगण्यात आलं? नाही, आमच्या आरोपीच्या पोझिशनमधनं पहिली गोष्ट म्हणजे कुठलाही नार्कोटिक ड्रग सापडलेला नाही आहे. जो काही नार्कोटिक ड्रग होता पोलिसांच्या रिमांड रिपोर्टप्रमाणे FIR प्रमाणे तो टेबलावर ठेवलेला होता आणि FIR प्रमाणे पण तो नार्कोटिक ड्रग आहे का नाही तो CA रिपोर्ट आल्यावर आपल्याला कळेल. पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? 2 दिवसांची पोलीस कोठडी दिली, पुढे कशा प्रकारे कायदेशीर तुम्ही बाजू मांडणार? आम्ही बेल मागणार आहोत त्याच्यामध्ये आणि मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार आहोत की आम्हाला अशा प्रकरणामध्ये खोटं गुंतवण्यात आलेलं आहे. आमचा त्याच्यामध्ये कुठलाही सहभाग आहे, डायरेक्ट किंवा डायरेक्ट इनडायरेक्ट असा कुठलाही सहभाग नाही आहे. याच्यासाठी आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये जाऊन याच्या संदर्भात कधी तुम्ही धाव घेणार आहे की नेमकी कधी ऍप्लिकेशन करणार? हे पोलिसांचं जे काय म्हणणं आहे हे आल्यानंतर त्याचा तपास करून काय परवा त्यांनी दिलेला आहे, कुठल्या आधारावरती दिलेला आहे, कायदेशीर दृष्ट्या तो टिकतोय का, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन मग आम्ही धाव घेऊ. नक्कीच आपण पाहतोय की हे सगळे वकील जे आहेत ते या प्रकरणातील 7 आरोपी आहेत, त्यांचे हे वकील आहेत आणि आरोपींच्या वकिलांचं काम असतं की आपण ज्याची बाजू मांडतोय तो कसा चुकीचा नाहीये किंवा तो कसा बरोबर आहे हे त्यांचं काम असतं आणि त्याप्रमाणे बाजू देखील मांडली जाते. मात्र खळबळजनक या वकिलांकडून दावा केला जातोय की प्री प्लॅन्ड हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आमच्या जे अटक केलेले आरोपी आहेत त्यांनी कुणीही गांजा किंवा ड्रग्सचं सेवन केलेलं नाही अशा प्रकारचा दावा केला जातोय. मात्र जो वैद्यकीय अहवाल समोर येईल त्यामध्ये नक्की कळणार आहे की नेमकं अंमली पदार्थांचं सेवन यामधील किती आरोपींनी केलं होतं. कॅमेरा पर्सन नागेश मर्डेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.